श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. एकटा आहेस, मदत कुठून येईल हा संदेश ऐक, मी तुलाच निवडतो. श्री स्वामी समर्थ. बाळा, तू स्वतःला एकटा समजू नकोस, कारण ज्या क्षणी सगळे तुझ्यापासून दूर जातील त्या क्षणी मी तुझ्या सर्वात जवळ उभा असेन. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तू विचार करतोयस माझी मदत करायला आता कोण येणार? बाळा, ज्याने तुला आजपर्यंत संकटातून बाहेर काढलंय तोच पुन्हा तुझ्यासाठी मार्ग तयार करणार आहे. मी आहे ना. तुझ्या डोळ्यातलं दुःख मला दिसतंय, तुझ्या मनातले न बोललेले शब्दही मला ऐकू येतात. म्हणूनच सांगतो, आता चिंता सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव. सगळ्यांनी तुझी साथ सोडली म्हणून तुझं आयुष्य संपलेलं नाही. कधी कधी माणसं दूर जातात कारण स्वामी तुला स्वतःच्या जवळ आणत असतात. बाळा, ज्या दरवाजांवर तू कित्येक दिवस ठोठावत आहेस तो दरवाजा उघडला नाही म्हणून निराश होऊ नकोस. कदाचित मी तुझ्यासाठी त्यापेक्षा मोठा दरवाजा उघडण्याची तयारी करत आहे. तू म्हणतोयस माझ्यासाठी आता काहीच उरलं नाही, पण स्वामी सांगतात तुझी कहाणी अजून संपलेली नाही. जिथे तू शेवट दिसतोय तिथून माझी सुरुवात होणार आहे. बाळा, माझी निवड तुझ्यावर झाली आहे, म्हणूनच तुझ्या वाट्याला काही परीक्षा आल्या आहेत. पण लक्षात ठेव, परीक्षा मोठी असेल तर माझी कृपाही त्याहूनही मोठी असेल. आज तुझ्यासोबत कोणी ना कोणी असं तुला वाटतंय ना? एकदा शांत बस आणि माझं नाव घे. तुला जाणवेल की तू कधीच एकटा नव्हतास. तुझ्या मनातलं प्रश्न मला कळला आहे. स्वामी, माझं कधी चांगलं होणार? बाळा, योग्य वेळ येईपर्यंत थांब. मी तुला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. लोकांनी तुला कमी समजलं म्हणून स्वतःला कमी समजवू नकोस. ज्याला जगाने दुर्लक्षित केलं त्याला स्वामी योग्य वेळ उंच उभं करतात. तुझ्या आयुष्यात जे काही तुटलं आहे त्यासाठी रडू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव, कारण कधी कधी तुटलेलं नातं, तुटलेली परिस्थिती आणि तुटलेली स्वप्न त्यांच्या मागे नवीन सुरुवात लपलेली असते. बाळा, तू माझ्याकडे एक पाऊल टाक. बाकीचा मार्ग मी स्वतः तुझ्यासाठी तयार करेन. तुला सगळं एकट्याने करण्याची गरज नाही. आज तुझी परिस्थिती कठीण आहे म्हणून उद्याही तशीच राहील असं नाही. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि स्वामींच्या कृपेने नशीबही बदलते. तुझ्या डोळ्यात आलेलं प्रत्येक अश्रू मी पाहिलं आहे, म्हणून आता त्या अश्रूनंतर येणारा आनंदही तुला अनुभवायला मिळेल. फक्त माझ्यावरची श्रद्धा सोडू नकोस. बाळा, ज्यांनी तुला सोडलं त्यांच्या मागे धावू नकोस. ज्यांनी तुला कधीच सोडलं नाही त्या स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण कर. तुला वाटतंय की मदत कुठून येणार? कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने, कधी एखाद्या संधीच्या रूपाने, तर कधी अचानक बदललेल्या परिस्थितीच्या रूपाने. मदत मीच पाठवतो. तुझ्या आयुष्यातील अंधार पाहून घाबरू नकोस. अंधार कितीही मोठा असला तरी एका छोट्याशा प्रकाशासमोर तो टिकत नाही. तुझ्यासाठी तो प्रकाश मी आहे. बाळा, तू खूप सहन केलं आहेस. आता प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनावर घेणं बंद कर. माझं नाव घे आणि मनात म्हण, स्वामी आता सगळं तुमच्यावर सोडलंय. तुझं नशीब तुझ्या दुसऱ्यांच्या शब्दांनी ठरत नाही. तुझ्या आयुष्याचा निर्णय माझ्या कृपेने होतो. म्हणून लोक काय म्हणतात त्यापेक्षा स्वामी काय करतात यावर विश्वास ठेव. तू हरला नाहीस बाळा, तू फक्त थोडा थांबला आहेस. पुन्हा उठ, माझं नाव घे आणि पुढे चाल. यावेळी तुझ्यासोबत माझी शक्ती असेल. तुझ्या मनात एक इच्छा आहे जी तू कुणालाही सांगितलेली नाहीस. ती इच्छा माझ्यापर्यंत पोहोचली आहे. योग्य वेळ येऊ दे, उत्तर तुला स्वतः मिळेल. बाळा, सगळे मार्ग बंद झाले म्हणून घाबरू नकोस. स्वामींकडे बंद दरवाजांची कमतरता नसते. ते भीतीतूनही वाट निर्माण करू शकतात. आज ज्यांना तुझी किंमत कळत नाही, उद्या तेच लोक तुझ्याकडे आश्चर्याने पाहतील. पण त्या दिवसाची वाट पाहत बसू नकोस. स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. काम करत राहा. तुझ्या मनातला भार माझ्या चरणी ठेव. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आजच मिळेल असं नाही, पण योग्य वेळी मिळणार उत्तर तुझ्या सगळ्या प्रश्नांचं शांत करेल. बाळा, तू मला शोधत फिरतोस, पण खरं सांगू, मी आधीपासूनच तुझ्या जवळ आहे. तुझ्या श्वासात, तुझ्या श्रद्धेत आणि तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत. जे तुझ्यापासून दूर गेले त्यांसाठी दुःखी होऊ नकोस. कधी कधी स्वामी काही गोष्टी काढून घेतात, कारण त्यांच्यापेक्षा सुंदर गोष्ट तुझ्या आयुष्यात आणण्याची असते. तू आज खूप कमजोर वाटत असशील, पण लक्षात ठेव, तुझ्यात अजून खूप शक्ती आहे. ती शक्ती जागी करण्यासाठी फक्त माझं नाव मनापासून घे. बाळा, तुझी वेळ येणार आहे.
पण त्याआधी तुझी श्रद्धा तपासली जाईल. परिस्थिती कितीही असो, काहीही असो, माझा हात तुझ्या डोक्यावर आहे, विसरू नकोस. तुला वाटतंय की तुझ्यासाठी कोणी उरलं नाही, पण मी सांगतोय मी आहे. हे 2 शब्द मनात ठेव. कधी कधी एवढीच श्रद्धा माणसाला मोठ्या संकटातून बाहेर काढते. आता मागे वळून पाहू नकोस. जे झालंय ते माझ्यावर सोपव. पुढचा मार्ग माझ्यासोबत चाल. तुझ्या आयुष्यात पुन्हा आनंदाची वाट नक्की उगवेल. आणि बाळा, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू मला निवडले नाहीस, तर मीच तुला निवडले आहे. म्हणून तुझ्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी घाबरू नकोस. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी कृपा आहे. फक्त मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आणि विश्वास ठेव, जिथे तुझी शक्ती संपते तिथून स्वामींची शक्ती सुरू होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा.